जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती। 10 जुलै 2026 ते 15 जुलै 2026 हा कालावधी धनुलग्न आणि धनुराशीच्या जातकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा अनेक महत्त्वपूर्ण घडामोडीला चालना देणारा ठरू शकतो। या काही दिवसात ग्रहांची रचना अशी तयार होत आहे की वैवाहिक जीवन, आरोग्य, व्यवसाय, भागीदारी, भाग्य, शिक्षण, प्रवास आणि आर्थिक बाबींमध्ये वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता या काळामध्ये धनुलग्न आणि धनुराशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे। धनुलग्न आणि धनुराशी म्हणजे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये किंवा शास्त्राने 16 प्रकारच्या जन्मकुंडली दिली आहे। ज्या ठिकाणी तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये वरती लग्न कुंडली असे नाव दिलेले असेल आणि त्या ठिकाणी 9 अंक लिहिलेला असेल तर लग्नवाल्या जातकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका। त्याच्यानंतर या 12 स्थानांमध्ये किंवा या 12 घरांमध्ये कुठेही देखील जसं इथे 4 अंकावरती चंद्रमा आहे तशी या 4 अंकाच्या जागेवरती 9 अंक असेल तर धनुराशीवाल्या जातकांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा पूर्ण असणार आहे। त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचे असणार आहे। या 5 दिवसांमध्ये प्रत्येक ग्रहांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे जाणवणार असल्यामुळे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांनी 10 जुलै ते 15 जुलै हे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। धनुलग्न आणि धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत सर्व बाजूनी संबंध दृढ करण्याची योग्य संधी किंवा ओळखण्याची आणि भविष्यासाठी भक्कम पाया तयार करण्याची सर्व बाजूने फायद्याच्या गोष्टी या काळामध्ये दिसत आहेत। काही ग्रह यशाची नवीन दारे उघडत असताना काही ग्रह विचारपूर्वक पावले उचलण्यासाठी देखील स्पष्ट संदेश या काळामध्ये देत आहेत। संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय पुढील अनेक काळासाठी किंवा अत्यंत खूप काही दिवसांसाठी लाभदायक ठरणार आहे। धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना या 5 दिवसातील ग्रहस्थिती या 5 दिवसांमध्ये सूर्य भगवान सप्तम स्थानामध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहे आणि ते देखील वक्री असणाऱ्या बुध ग्रहांसोबत युती करत असल्यामुळे विवाह, भागीदारी, व्यवसाय, करार आणि लोकांशी असलेले संबंध अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत। या 5 दिवसांमध्ये धनुराशीवाल्या जातकांना नवीन व्यवसाय, नवीन संपर्क या सर्व गोष्टी या काळामध्ये निर्माण होण्याचे चान्सेस धनुराशीवाल्या जातकांना या काळामध्ये बघायला भेटत आहे। विवाहित व्यक्तींनी परस्पर समजूतदारपणा वाढवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील, नाहीतर बोलण्या चालण्यामध्ये तुमच्या या काळामध्ये अहंकार जाणवण्याचे प्रभाव खूप जास्त प्रमाणात जाणवत आहे। सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी नवीन ओळख निर्माण देखील या काळामध्ये सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत होण्याचे चान्सेस दिसत आहेत। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे ग्रह म्हणजे मंगळ भगवान, जे की 6ष्ठ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत वृषभ राशीमध्ये। 6ष्ठ स्थानात वृषभ राशीचे मंगळ भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची क्षमता वाढलेली असणार आहे। विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास सर्व बाजूने मिळेल, पण विशेष म्हणजे नोकरीतील अडथळे तुमचे दूर देखील या काळामध्ये होऊ शकतात। या 6ष्ठ स्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्त दृष्टी लग्नावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्यामध्ये राग खूप जास्त वाढू शकतो, घाई करणं खूप जास्त वाढू शकतात आणि वादविवादांकडे तुम्ही खूप जास्त या प्रमाणात खेचल्या जाऊ शकतात। त्यामुळे राग, घाई आणि वाद टाळणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या 5 दिवसापासून म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैपासून। आरोग्याकडेही तुम्ही विशेष लक्ष देणं सर्व बाजूनी महत्त्वाचे आणि हितकारक असणार आहे तुमच्यासाठी धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना। त्याच्यानंतर बुध भगवान, जे की स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये गोचर करत आहेत सूर्यासोबत युती करून। या काळामध्ये बुध भगवान वक्री अवस्थेत असणार आहे। वक्री अवस्थेत असून सूर्य भगवंतासोबत युती करून सप्तम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये असल्यामुळे या काळामध्ये तुम्ही करार, कायदेशीर बाबी, भागीदारीतील निर्णय आणि महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। संवादातील छोट्या मोठ्या चुका, गैरसमज तुमच्या देखील सर्व बाजूने करू शकतात, विशेष करून पती पत्नी आणि पार्टनर, जे कोणी व्यवसायाचे पार्टनर असतील यांच्या संबंधाने। वकिली क्षेत्रात, सल्लागार क्षेत्रात, शिक्षक, लेखक, अकाउंट्स आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यक्तींनी जुनी रखडलेले कामं पूर्ण करण्यासाठी नवीन संधी या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे धनुराशीवाल्या जातकांना। त्याच्यानंतर गुरु भगवान, जे की अष्टम स्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे सर्व बाजूने जीवनात अंतर्गत परिवर्तनाची प्रक्रिया तुमची सर्व बाजूने या काळामध्ये सुरू होऊ शकते। विशेष म्हणजे संशोधन, गुप्त ज्ञान, विमा, वारसा, कर, दीर्घकालीन गुंतवणूक आणि आध्यात्मिक साधना यामध्ये सर्व बाजूने सकारात्मक किंवा चांगल्या पद्धतीचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये, कारण की लग्न अष्टमात स्वतःच्या उच्च राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे आध्यात्मिक खूप जास्त प्रगती या काळामध्ये बघायला भेटणार आहे। अचानक आर्थिक लाभ किंवा एखादी अडकलेली बाब किंवा एखादी अडकलेली कामे देखील तुमचे मार्ग लावण्याची क्षमता या अष्टम स्थानातील उच्च राशीच्या गुरु भगवंतामध्ये आहे। एक अशी तरी कोणती तरी अदृश्य शक्ती असेल की ती तुम्हाला सर्व बाजूने प्रोटेक्ट करेल। विशेष म्हणजे अष्टम स्थानातील गुरु भगवान उच्च राशीत असल्यामुळे तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवृत्ती म्हणजे प्रगती सर्व बाजूने झालेली बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर शुक्र भगवान, जे की 9म स्थानामध्ये म्हणजे भाग्यभावामध्ये सिंह राशीचे गोचर करत आहेत आणि गोचर करत असताना
या नवम भावामध्ये सिंह राशीचे केतू भगवान देखील गोचर करत आहे. शुक्र आणि केतू भगवंताची नवम स्थानात युती एकत्र असल्यामुळे धर्म, भाग्य, परदेश, उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक प्रवासाशी संबंधित नवीन संधी तुम्हाला या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. विशेष करून अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये सर्व बाजूने फायदेशीर या शुक्र आणि केतू भगवंताची युतीमुळे बघायला भेटणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल, मात्र तुम्ही होईल तेवढे दिखाऊपणा टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ज्ञान आणि अनुभव वाढवण्यावर भर देणे अत्यंत गरजेचं असणार आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला थोडीशी चलबिचलपणा या शुक्र भगवंता आणि केतू भगवंताची युतीमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर न्यायाचे कारक आणि कर्माचे अधिष्ठात्री देवता म्हणजे शनी भगवान, जे की चतुर्थ स्थानामध्ये मीन राशीचे गोचर करत आहेत धनुराशीवाले जातकांना. चतुर्थ स्थानात शनी भगवान गोचर करत असल्यामुळे घर, मालमत्ता, वाहन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या सर्व बाजूने या काळामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. घराशी संबंधित निर्णय तुम्ही होईल तेवढे घाईत घेऊ नका. आणि विशेष करून या चतुर्थ स्थानातील मीन राशीचे म्हणजे जलतत्वीय राशीतील शनी भगवान आईच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची किंवा मानसिक शांतता टिकवण्यासाठी नियमित विश्रांती घेण्याची खूप जास्त गरज दाखवत आहे या काळामध्ये धनुराशीवाले जातकांना. आईच्या संबंधाने थोडंसं पाण्याचे प्रमाण, इन्फेक्शनजन्य गोष्टी किंवा कुठेतरी ॲलर्जीच्या गोष्टी वारंवार या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्तीवाले जातकांना जाणवणार आहे. त्याच्यानंतर राहू भगवान, जे की पराक्रम स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये गोचर करत आहेत. पराक्रम स्थानात राहू भगवान कुंभ राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये धाडस, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नवीन उपक्रमांमध्ये तुम्हाला या काळामध्ये प्रगती होताना बघायला भेटणार आहे. सोशल मीडिया, मार्केटिंग, विक्री, डिजिटल क्षेत्र आणि छोटे मोठे प्रवास देखील या काळामध्ये होण्याचे चान्सेस या शुक्र केतूमुळे, अष्टम स्थानातील उच्च राशीच्या गुरुमुळे आणि या पराक्रम स्थानातील कुंभ राशीच्या राहूमुळे बघायला भेटत आहे धनुराशीवाले जातकांना. विशेष म्हणजे या काळामध्ये भाग्यस्थानातील सिंह राशीचे केतू तुमच्याकडे आध्यात्मिक प्रगती खूप जास्त दिसत आहे. काहीतरी स्वतःला एकांतात राहून काही साधना करायची आहे, काही कुठेतरी एखाद्या ठिकाणी आध्यात्मिक दृष्टीने किंवा मंत्र साधना, एखादी मंत्र सिद्ध करायचा आहे, तो देखील या काळामध्ये सिद्ध होऊ शकतो. या काळामध्ये तुम्हाला गुरुजनांचा आशीर्वाद भेटून एकांतात राहण्याची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होऊ शकते. छोटी मोठी यात्रा किंवा कुठेतरी एखाद्या परदेशाच्या संबंधाने कुठेतरी एखाद्या तुमच्या कुलदेवताला कुलाचाराच्या काही विधी आहेत त्या देखील या काळामध्ये कंप्लीट होताना धनुराशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर चंद्रमा, जे की 10 जुलै 11 जुलै या काळामध्ये षष्ठ स्थानामध्ये म्हणजे वृषभ राशीचे स्वतःच्या उच्च राशीमध्ये मंगळासोबत युती करून चंद्र भगवान षष्ठ स्थानात गोचर करत आहे. षष्ठ स्थानामध्ये उच्च राशीचे चंद्रमा मंगळ सोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये स्पर्धा, नोकरी, सेवा क्षेत्र आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला सर्व बाजूने सकारात्मक परिणाम या काळामध्ये देणार आहे. विशेष करून या काळामध्ये रखडलेली कामे तुमचे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा काळ अत्यंत योग्य पद्धतीचा आणि योग्य वेळ असणार आहे. मात्र या काळामध्ये विरोधकांवर तुम्ही विजय मिळवण्याची देखील संधी मिळेल, पण तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या बोलण्या चालण्यावरती किंवा जे काही तुम्हाला तोंडाने सांगितलेल्या गोष्टींवरती पूर्ण विश्वास ठेवणं तुमच्यासाठी धोकादायक असणार आहे. कोणीतरी इमोशनल ब्लॅकमेल करू शकते आणि जे दिसेल त्यावरती पूर्ण तुम्ही सत्यताने तेच खरं आहे या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थित पडताळणी न करता विश्वास ठेवणं तुमच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरणार आहे. त्याच्यानंतर ते चंद्रमा 12 जुलै ते 13 जुलै या काळामध्ये सप्तम स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुधासोबत युती करून गोचर करत आहे. सूर्य बुधासोबत चंद्रमा सप्तम स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये वैवाहिक जीवन, भागीदारी, व्यावसायिक चर्चांमध्ये संयम राखणे अत्यंत गरजेचं असणार आहे. विशेष करून कोणतेही करार किंवा अंतिम चर्चा करण्यापूर्वी किंवा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व अटी व्यवस्थित तपासा किंवा वाचून घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सूर्य बुधामुळे आणि मिथुन राशीच्या चंद्रमामुळे तुम्ही संवादात शांतपणा ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. शांत संवादांमुळे तुम्हाला सर्व बाजूनी ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील. त्याच्यानंतर ते चंद्रमा 14 जुलै ते 15 जुलै या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करत आहेत. आणि त्या कर्क राशीमध्ये गुरु भगवान उच्च राशीचे गोचर होऊन देखील अष्टमात गोचर करत आहेत. गुरु भगवान आणि चंद्रमाची युती गजकेशरी योग नावाचा एक योग तयार करत आहे. अत्यंत पॉवरफुल योग आणि महत्त्वपूर्ण किंवा सर्वात सकारात्मक आणि सर्वात पॉझिटिव्ह योग शास्त्रांनी गुरु गजकेशरी योगाला मानलेला आहे. अष्टमातील या दोन ग्रहांच्या युतीमुळे तुमची आध्यात्मिक प्रगती खूप जास्त प्रमाणात दर्शवली जात आहे. आर्थिक नियोजन, दीर्घकालीन निर्णयांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर्मनातील आत्मविश्वास तुमचा या काळामध्ये वाढणार आहे. अडकलेली कामे देखील तुमच्या या काळामध्ये मार्गी लागू शकतात, पण होईल तेवढं तुम्ही अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला येणाऱ्या काळासाठी धनुराशीवाले जातकांना सर्व बाजूने फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर या 5 दिवसांच्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्पन्नामध्ये स्थिरता येण्याची चिन्हे या काळामध्ये दिसत आहेत. जुनी देखील तुमचे कुठेतरी पेंडिंग पेमेंट होतं ते या काळामध्ये निघू शकतात. भागीदारीतून आर्थिक लाभ होताना बघायला भेटणार आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही जे कोणी त्या गुंतवणुकीत तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही
मोठी गुंतवणूक केली तर तुम्हाला येणाऱ्या काळात चांगला फायदा बघायला भेटणार आहे. फक्त अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे सर्व बाजूने आवश्यक असणार आहे धनुराशीवाले जातकांना. करिअर आणि व्यावसायिक दृष्टीच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर नोकरीमध्ये नवीन जबाबदारी या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे नोकरदार वर्गांना. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल देखील या काळामध्ये घेऊ शकतात. विशेष म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी देखील या काळामध्ये उपलब्ध होण्याचे चान्सेस या गुरु भगवंताच्या उच्च राशीमध्ये गोचरमध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे भागीदारीत होईल तेवढं तुम्ही पारदर्शकता टिकवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे स्पष्टता ठेवा. सूर्य, बुध आणि चंद्रमा हा कुठेतरी भावनिक आणि बोलण्यावरती अत्यंत विश्वास ठेवू शकतो डोळे झाकून. त्या अत्यंत डोळे झाकून ठेवलेल्या विश्वासांमध्ये तुम्हाला धोका होण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहे. या षष्ठ स्थानातील चंद्र आणि मंगळामुळे विशेष करून कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत घरातील वातावरण आनंद ठेवण्यासाठी तुम्ही प्रत्येक सदस्यांचे मत ऐकणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला भावनिक चलबिचलपणा या मीन राशीच्या शनी भगवंतामुळे आणि या मंगळ चंद्रामुळे देखील बघायला भेटणार आहे. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ घालवण्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. परंतु घरात एखादे शुभ कार्य देखील होणार आहे, आनंदाची बातमी देखील मिळेल, पण मानसिक अशांती तुमची हल्लेली असणार आहे. त्याचे कारण आईच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवला तुमचं नाती या काळामध्ये अत्यंत मजबूत होणार आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा एक महत्त्वपूर्ण जुनी शाळेच्या संबंधाने किंवा कॉलेजच्या संबंधाने असणारी मैत्रीण भेटण्याचे चान्सेस आहे. छोट्या गैरसमजांना मोठे रूप येणार नाही याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे धनुराशीवाले जातकांना. आरोग्याच्या संबंधाने थोडंसं पचनाच्या संबंधाने मानसिक ताण आणि विशेष करून शारीरिक कुठेतरी स्किनच्या बाबतीत ॲलर्जीचे प्रकार येण्याचे चान्सेस दिसत आहे. त्यामुळे आहारावर लक्ष ठेवा आणि विशेष करून झोप पुरेशी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की मन तुमच्या या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करेल, पण तुम्ही त्या काळात निरोगी न राहण्यात सर्वात महत्त्वाचा हातभार असणार आहे मंगळ आणि चंद्रमाचा. विशेष करून शुक्र, केतू देखील या काळामध्ये तुम्हाला दिखाव्याच्या गोष्टीकडे खर्च करायला लावणार आहे. या काळामध्ये शास्त्राने काही शुभ रंग, भाग्यांक आणि काही शुभ दिवस देखील दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा शुभ रंग म्हणजे पिवळा, केशरी आणि पांढरा. हे 5 दिवसाचे धनुराशीवाले जातकांचे शुभ रंग आहे. त्यानंतर या 5 दिवसाच्या संबंधाने काही शास्त्राने भाग्यांक देखील दिलेले आहेत. ते म्हणजे 1, 5 आणि 9 हे 3 भाग्यांक धनुलग्न धनुराशीवाले जातकांचे आहे. शास्त्राने काही सर्वात महत्त्वाचे शुभ दिवस देखील दिलेले आहेत. काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, काही महत्त्वाचे कार्य करायचे आहे. त्या संबंधाने शास्त्राने 10 जुलै, 11 जुलै, 15 जुलै हे 3 दिवस शुभ दिवसांपैकी दिलेले आहे. शास्त्राने काही तुमच्या संबंधाने चुकीच्या गोष्टी घडायला नको किंवा काही ज्या गोष्टी करतात त्या प्रयत्नांना तुम्हाला नक्कीच सफलता मिळावी अशी वाटत असेल तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूचे आणि बृहस्पती देवाचे पूजन करून ओम ब्रह्म बृहस्पती नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. मंगळवारी डेली 3 हनुमान चालीसाचे पठण करून गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूचे दान करणे किंवा हळद दान करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नियमित ध्यान आणि प्रार्थनेमुळे मनाची स्थिरता आणि निर्णय क्षमता तुमची या काळामध्ये अत्यंत मजबूत होताना बघायला भेटणार आहे धनुराशीवाले जातकांची. 10 जुलै ते 15 जुलै 2026 हा कालावधी धनुलग्न आणि धनुराशीवाले जातकांना संबंध दृढ करणारा बघायला भेटणार आहे. करिअरमध्ये प्रगती घडवणारा, आर्थिक नियोजन मजबूत करणारा आणि आध्यात्मिक दृष्ट्या सर्व बाजूने सकारात्मक बदल घडवणारा काळ धनुलग्न धनुराशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. विशेष करून विचारपूर्वक निर्णय, संयम, सातत्य आणि योग्य नियोजन या सर्व गोष्टींच्या साहाय्याने या काळात सर्व बाजूने तुम्हाला संधीचे पूर्ण लाभ घेता येणार आहे. काही बाबतीत सावधगिरी आवश्यक असली तरी एकूण ग्रहयोग, प्रतिष्ठा, प्रगती आणि भविष्यातील यशांसाठी सर्व बाजूने तुम्हाला अनुकूल दिशा दर्शवत आहे या काळामध्ये. जर तुम्हाला असेच ग्रह गोचर आधारित सखोल आणि विश्वासार्ह राशी भविष्य नियमित पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करून आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक पाठिंबा आम्हाला दर्जेदार आणि ज्योतिषीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण प्रेरणा देतो. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.